ॲक्च्युली माझा ना सर पाय मुरगळण्यासारखा झाला होता दांड्या खेळताना. तर मागल्या इथे नसमध्ये ना चमक भरली मला एकदम. मग ते खूपच त्रास होतोय आता मला. पाय ना जड पडतोय आणि आता ह्या पायामुळे ना ह्या पायाला पण त्रास होतोय मला. मुंग्या वगैरे नाही, फक्त इथून एवढा ना जड पडतो पाय. आता दुखतो खूप. दाखवले 3-4 डॉक्टर झाले मध्ये दाखवलं. एक आमचे फिजिक म्हणजे आहे नाही सर. नाही लपकतो वगैरे ते काहीच नाही होत. जेवढं दुखलं तिथे मला सांगा. काहीच नाही ना इकडे पण नाही ना. इथं दुखतं दाबलेचंही झालं थोडंसं. सर्व MRI नाही केला? नाही सर. याच्यामध्ये एक तर लिगामेंट टियर आहे नाही तर कार्टिलेज टियर आहे. बरं का याच्यावरती कितीही गोळ्या खाल्ल्या नुसत्या गोळ्या खाऊन उपयोग नाही. तर याच्यातलं जर कार्टिलेज पडलं झटलं असं काहीच झालेलं नाही. तसं नसतं. आधी काही प्रॉब्लेम असेल थोडक्यात प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती लिमिटपेक्षा जास्त झटका बसला थोडक्यात तरी तर तो प्रॉब्लेम मोठा क्रिएट होतो. असं नाही की ती खूपच जोरात पडलं पाहिजे. आता ह्या ठिकाणी ACL लिगामेंटचं टियर असेल किती पण गोळ्या खाल्ल्या तो उपयोग नाही. असं 3-4 डॉक्टर झाले. मेडिसिन खाते तोपर्यंत मेडिसिन म्हणजे ते पेन किलर्स. आता मला मी 3 दिवस प्रोसेस करणार सांगते. 3 प्रोसेसमध्ये जर काही 10% पण फरक नाही जाणवला तर आपण पुढे MRI करणार. थर्ड स्टेज पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 10%च्या पुढे फरकच जाणार किंवा रिझल्ट जाणार. जेव्हा प्रमाण जर जास्त असेल लिगामेंट टियर किंवा कार्टिलेज टियर असेल जे थर्ड स्टेजच्या पुढे असेल त्याला ऑपरेशनच करावं लागतं. ऑपरेट करावं पण ते लगेच नाही समजत. स्टेप बाय स्टेप. ओके पहिले आपण 3 दिवस प्रयत्न करू. थोडक्यात असेल तर ते काहीच करायची गरज नाही. पण याला नियम आहे मांडी घालणार गुडघ्यापासून खाली बसतच नाही. जसं झालंय ना तसं खाली बसतच नाही. मांडी पण नाही घालत. पाठीला सोडा. फक्त एक थर्ड स्टेजच्या पुढे गेले का नाही आपल्याला 3 दिवसाचं असं नुसतं ट्रीटमेंट घेऊन गोळ्या उपयोग नाहीये. याच्या अगोदर पण मला मी केदारनाथला गेली होती ना तेव्हा म्हणजे झालं होतं ह्या पायाला. ओके ते हां सेम. तर ते डॉक्टर क्या नाम था रे मोठे पेकळे सर म्हणून होते. तर 1 महिन्याचं मेडिसिनने कव्हर झालं ते. यावेळेस नाही घेतलं मी. ते सर चेंज झाले ना. गुरुजीमध्ये गेलो होतो ते सर तिथून गेले. त्यांचा नंबर नाही भेटला. कुठे टॉयलेट कोमोड वापरताना हां कमोड झाले सगळं झाले. गिलास पडतो. ऐको मामा ऐको सो जाओ चलो फालतू लोगों उठाओ
सर तू कसं नाही नाही बस बस बापरे कुठे कसला सगळं दुखत आता कुठं दुखतं सांगा 30% 20 ते 30% कमी झालं पडला सर खरं का बापरे हा उठून बसा मगाशी कसं दुखायचं आता कसं दुखतंय ते नाही वाटतोय फरक फक्त तो जडपणा जो जाणवत होता ना थोडा तो आहे तो 3 दिवसांनी सांगितलं ह्याच्यात पाणी झालंय जी सूज आहे बापरे ह्याच्यात पाणी आहे त्याला बर्फाने सकाळ संध्याकाळी शेकवायचंय जी सूज दिसते ना हा, हा, हा. शेकवायचं नाही है ना हाँ तू जो बसर बर्फ का तो बोला था उधर भी गुरु जी ने बोला बाकी था मेडिसिन ना आता तर हाँ माझ्या ओके त्याच्याने बाकी काय होतं हा गुड काय 2 वेळी चेक कर मग फोन कर कप लावून झालं ना मोबाईल हाँ, गुड बाय त्रास होतोय गुडघ्याला अरे बापरे फटाफट ओढ़ त्यांनी नहीं अभी उसमें ही काम हो गया ऐसा ही लग रहा है मुझे फटाफट ये भी एक्सपर्ट हो गई है देख भाभी को भी लाना पड़ेगा उनको भी तकलीफ हो रही बेचारे को बहुत शुभ वो गाड़ी पे मत लाना बस में नहीं तो नहीं रिक्शा में नहीं उसके लाना उसका पति आएगा गाड़ी से एड्रेस दे देंगे फिर उसको आ जाएंगे करेंगे लेके आएंगे उनको गाड़ी पे ले जाना भी मुश्किल का है इसलिए तो उस दिन पैदल आई मैं ये वाला है ना सुधीर भाई के पास मिलता है कैसे लगे लगा हाँ वो खिंचता है इससे चमड़ी पूरी अंदर आ जाती है मेरे पास था खराब हो गया फेंक दिया मैंने मोटी इसका फोटो निकाल रहे अरे वो तो ना पूरा लग जाने दे फिर तो तेरे फोन में निकाल चालू येतात मेरे को लग रहा है ऐसा है कि इससे फर्क पड़ जाएगा क्योंकि निकिता तुम्ही ओळखत असाल ना निकिताला आहे पंचवटीतली तिने सांगितलं तिचा पण पायाचाच इश्यू झाला होता कधी आलं ते मला वाटतं गेल्या तिच्या आईला घेऊन आली होती